हाक मारणार होते, म्हटलं इतकी शांतता कशी, सगळे बाहेर गेलेत की काय, म्हणून बघायला आले. का? अगं काही नाही, सहजच म्हटलं विचारावं चहा नाश्त्याला काय केलंय आज. काही नाही केलं, आम्ही आता असंच चहा बरोबर पोळी खाल्ली बस. का? असं नाही, एकतर कालच्या उरल्या होत्या आणि श्री आणि आई दोघेही घरात नाहीयेत, करून वाढायचं कोणाला. हो ना, श्री आणि आई दोघंही नाही, तसं पहिल्यांदाच होतंय नाही. हो ना, फर्स्ट टाइम. म्हणजे पूर्वीही असं असायचं, आई तेव्हा ऑफिसला जायच्या, श्री आधी शाळेत जायचा, मग कॉलेजला जायचा, मग ऑफिसला जायचा, आपण घरातच असायचो 24 तास. पण तेव्हा नाही असं घर कधी ओकं बोकं वाटलं. आत्ताच असं इतकं विचित्र का वाटतंय कुणास ठाऊक. सवय झालीये का आपल्याला घरात आपल्याशिवाय इतरही माणसं असण्याची. आपलं आयुष्य काय श्रीच्या अवतीभोवतीच फिरतं आणि आईशी बोलल्याशिवाय पानही हलत नाही आपलं. आणि ते दोघेही आपल्या आजूबाजूला नसण्याची सवय नाही आता आपल्याला. सवय तर काय सगळ्यांचीच झाली हो, अगदी जान्हवीची सुद्धा. म्हणूनच तिच्या वागण्याचा त्रास झाला आपल्याला. आपलं माणूस म्हणून आपण विश्वास टाकल्यानंतर, त्याच माणसाने विश्वासघात केल्यानंतर त्याचा जास्त त्रास होतो. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं ही मुलगी आपल्याशी इतकं विचित्र वागेल म्हणून. घराघराची रया गेली आपल्या. कुणामुळे? तिच्याच मुळे ना. ते काही नाही, या घराची घडी बसलीच पाहिजे. तुम्ही असं तोंड पाडून बसून राहिलात ना तर वेळ लागेल एकीला. सरू, जा बरं ते मुलींचे फोटो घेऊन ये. अगं बेबी, पण शरयू, कांता नाहीये ना घरात, गेलाय ना ऑफिस मध्ये? हो हो, गेलेत ऑफिसला. अगं मग काय प्रॉब्लेम आहे, जा बरं पटकन फोटो घेऊन ये. बेबी, श्रीचं लग्न जमवणं सोपं वाटतंय का तुला? सोपं नाहीये, मलाही पटतंय ते, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. तुम्ही अशा कच खाऊ नका बरं मध्येच. प्रश्न कच खाण्याचा नाहीये बेबी वंस, पण श्री शेवटी जान्हवीपाशी चढून राहिला तर. हे बघ, आपण काय मुलगी बघ किंवा स्थळाचा विचार कर असं तो म्हणत नाही होत ना त्याला. मुलगी आपण शॉर्टलिस्ट करू, श्रीची तिची भेट घडवून देऊ, आणि श्रीला जर ती आवडली तर गाठी भेटी वाढतील की. आणि समजा जर श्रीने आपल्याला हे नाही सांगितलं तरी त्या मुलीकडनं कळेल की आपल्याला, मग हळूच काढू आपण विषय. हे सगळं श्रीला कळलं तर? इंदू वहिनी, एक तर तुम्ही कोणी बोललात तरच कळणार आहे, त्यामुळे तुम्ही कोणी काही बोलूच नका. आणि दुसरं म्हणजे जर कळलंच तरी आपला हेतू तर स्वच्छ आहे ना. त्याचं आयुष्य सुरळीत व्हावं असंच वाटतंय आपल्याला, त्याला त्रास व्हावा असं तर वाटत नाहीये ना. मग बेबी वंस, पण श्री चिडला तर? हे बघ शरयू, एक गोष्ट लक्षात ठेव, हा निसर्ग आहे. श्री जान्हवीला कधी ना कधीतरी विसरेलच. आणि मग तेव्हा आता मला लग्न करायचंय असं आपल्याला सांगायला त्याला संकोच वाटला तर? हे बघ, आपण आया आहोत त्याचं मन ओळखून आधीच आपण पावलं उचलायला हवीत. बेबी वंस, दरवेळी असं होतच असं नाही. इतकी वर्ष झाली, तुम्ही विसरलात देवेंद्रला? नाही, पण काय म्हणून लक्षात राहिला तो माझ्या? मला फसवणारा माणूस म्हणून? काय अर्थ आहे आठवणीला? त्यापेक्षा तेव्हाच माझा घटस्फोट झाला असता तर, असा विचार येतो माझ्या मनात हल्ली. ती पिढी वेगळी होती, तो काळ वेगळा होता. आता इतका सरसकट घटस्फोट तेव्हा होत नसे, पण हल्लीच्या पिढीनं ह्याचं काहीच वाटत नाही. बेबी, अगं असं नाहीये, मन गुंतलेली असतातच ग. तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये का? ठीक आहे, तुम्ही नका बघू श्रीसाठी मुली, मी बघीन. वंस, तुमचं म्हणणं पटतंय मला. आपला श्री देखणा आहे, हुशार आहे, त्याला नक्की मुलगी मिळेल. फक्त त्याला काय वाटेल याचा विचार करू. करूया ना, नक्की करूया. वेळ आली तर खरंच करूया. ठीक आहे, तो सुखी होणार असेल तर व्हावं त्याचं दुसरं लग्न. ठीक आहे, आपण तरी किती काळ पुरणार आहोत त्याला? त्याला त्याच्या आयुष्याचा जोडीदार हवाच ना. ठीक आहे, म्हणजे श्री आनंदात असला की घर कसं भरल्यासारखं वाटतं ना. देवमुळे माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं,
तसं श्रीच्या आयुष्यात नकोय व्हायला.